कर, जय जय बाप्पा कर. जय जय बाप्पा. जय जय बाप्पा. अशा. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मी नूतन तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज सकाळची सुरुवात छान अशी देवपूजा करून झाली. आज मी सकाळी लवकर उठली होती आणि मी उठायच्या आधी मग छान अशी आंघोळ करून घेतली आणि लगेचच देवपूजा केली. तोपर्यंत इकडे लगेच अन्वी उठली होती आणि तिच्या पायाला थोडासा लागलं होतं, त्यामुळे ती मला दाखवत होती की मला हाबू झाला आहे म्हणून. त्यानंतर मी तिच्याशी तिच्यासोबत थोडा टाईम स्पेंड केला. ती बघा किती छान बोलतीये. बघ अनु 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 म्हण, छत्रपती शिवाजी महाराज की जय. अन्वीसोबत थोडंसं खेळून लगेच इथं स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. आणि आज भाजीला माझ्याकडे काहीच नव्हतं. मी गावाकडून खूप सारे सोयाबीन आणले होते. म्हटलं आज त्याचीच भाजी करावी. भाजी नव्हते करणार, भुर्जी करणार होते. त्यासाठी मी आधी सोयाबीन 50% शिजून घेतले होते मीठ टाकून गरम पाण्यामध्ये. त्यानंतर ते शिजल्यावर त्याचं पाणी काढून घेतलं होतं, निथळून घेतले होते, पिळून घेतले होते त्यांना. त्यानंतर मिक्सरमध्ये त्याला थोडंसं बारीक करून घेतलं, भुगा करून घेतला होता पूर्णपणे सोयाबीनचा. आणि मग लगेचच इकडे फोडणीची तयारी केली. जे काही साहित्य आपण अंड्याच्या भुर्जीमध्ये टाकतो तेच मी इथे सुद्धा कापून वगैरे घेतलं होतं सगळं. मग सर्वात आधी कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल टाकलं, जिरं मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला, छान तडतडू दिला. त्यानंतर कांदा टाकला, तोही छान गुलाबी होसपर्यंत परतून घेतला. त्यानंतर टोमॅटो टाकले आणि तेही छान परतून घेतले. आणि मी आधी सोयाबीन शिजवताना मीठ टाकलं होतं, त्यामुळे मी आता मीठ एकदम थोडंसंच टाकलं होतं चवीपुरता. तुम्ही हे असंच करा जर तुम्ही बनवत असाल तर. आधी जेव्हा आपण मीठ टाकतो ते बऱ्यापैकी थोडंसं शोषून घेतात मीठ, मग खारट होतं ते, त्यामुळं मग थोडंसंच मीठ टाकायचं. त्यानंतर आपल्याकडे जे घरातले बेसिक मसाले आहेत ते टाकले मी. इथे मिरची पावडर टाकली, हळद टाकली, धना पावडर टाकली आणि मेन मसाला म्हणजे मॅगी मसाला टाकायचा. मॅगी मसाल्याने खूप छान टेस्ट येते अंड्या भुर्जीलासुद्धा आणि ह्या सोयाबीन भुर्जीलासुद्धा. नक्की ट्राय करून बघा मॅगी मसाला टाकून. त्यानंतर जे काही आपण सोयाबीन बारीक करून घेतले होते ते कढईमध्ये टाकले आणि त्यानंतर कोथिंबीर टाकून छान असं परतवून घेतलं आणि त्याला थोडंसं पाण्याचा शिंतडा देऊन छान असं झाकून ठेवलं होतं मी. आणि त्यानंतर एकदम छान रेडी होऊन जाते आपली सोयाबीन भुर्जी. चपातीसोबत खा किंवा मग भाकरीसोबत, दोन्हीसोबतही ती खूप छान टेस्टी लागते. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. तर अशा प्रकारे जी आहे आपली सोयाबीनची भुर्जी तयार झाली होती. आणि मी मस्त अशा चपात्या केल्या होत्या त्याच्यासोबत खायला. त्यानंतर आम्ही थोडं जेवण करून घेतलं आणि मग मी बाकीची कामाला लागले. आज मला किचनवरच्या ज्या स्टाईल असतात फरशी ती पुसायची होती. लास्ट टाईम मी पूर्ण घासून घेतली होती, पण पुन्हा जर आपण त्याला हात मारत राहिलो की ते कायम स्वच्छच राहतं, त्याच्यावर जास्त घाण बसत नाही. आणि आपण जेव्हा आपण भाजीला वगैरे फोडणी देतो त्याचं तेल वगैरे वरतीपर्यंत उडलेलं असतं, त्याच्यामुळे एक हात मारून घेतला म्हणजे की ते एकदम खूप दिवसांनी घासायची गरज पडत नाही. 2-3 दिवसांनी जरी एक हात मारला तरी ते स्वच्छ होऊन जातं. म्हणून मी ते आता असंच करते. 2-3 दिवसांनी काय आहे ना वरपासून फरशी पुसून घेते, जेणेकरून जास्त ती पुन्हा घाण झाली की मला घासावी लागणार नाही त्यामुळे. आणि आज अन्वीच्या पप्पांची सेकंड शिफ्ट होती, त्यामुळे सगळी कामं एकदम हळू चालली होती. आणि सगळी कामं हळू असल्यामुळे सगळी कामंसुद्धा स्लो होतात माझीवाली. म्हणजे पूर्ण दिवसच माझा कामामध्ये जातो असं म्हटलं तरी चालेल. पूर्ण दिवस मला काम पुरतं जोपर्यंत ते कामावर जात नाही तोपर्यंत. सो असंच हळूहळू काम चाललं होतं आज. त्यानंतर मी जे माझं काम ठरलेलं आहे सगळे डबे वगैरे पुसून घ्यायचे ते सुद्धा मी इथे छान असे पुसून घेतले होते. आणि माझी भांडी वगैरे आधीच घासून झाले होते. त्यानंतर मी सगळे स्टाईल वगैरे पुसून घेतले, कारण वरची घाण खाली भांड्यांवर पडू नये, त्याच्यामुळे मी आधी सर्वात आधी भांडे घासून घेतले आणि त्यानंतर वरची स्टाईल पुसली होती.
इकडे मी एक साईडला गाणीसुद्धा लावली होती काम करताना, की मला नेहमी अशी सवय आहे, म्हणजे कायमची सवयच आहे ती मला गाणी ऐकून काम करायला फार आवडतं. आणि त्याच्यामुळेच मी आवाज म्यूट केला होता. जर आवाज गाण्याचा आला असता तर लगेच मला कॉपीराईट लागलं असतं. त्यामुळे मग मी आवाज म्यूट केला आणि व्हॉइस ओव्हर करते. तसं तर मी काम करता करता बोलत होती, बट मग ते आवाज येईल त्याच्यामुळे मग मी म्यूट करून टाकला आवाज. आणि इकडे मग मी जी आपली बेसिक कामं असतात रोजची ती करायला घेतली होती. रोज मी ही 30 कामे करते, रोज तेवढं स्वच्छ करते, पण मला कळतच नाही की माझ्या घरामध्ये एवढी धुराळा कुठून येतो, एवढी धूळ कुठून बसते. या फ्रीजवर तर एवढी धूळ बसलेली असते. रोज मी तेवढाच स्वच्छ करते, तो संध्याकाळपर्यंत पुन्हा तसाच होऊन जातो. आतमधून अजिबात साफ केला नव्हता मी. लास्ट व्हिडिओमध्येच तो पूर्ण डीप क्लीन केला होता. त्यामुळे वरचाच मी रोजच एक हात का होईना त्याला मारून घेते, जेणेकरून तो खराब दिसत नाही. त्यानंतर मग इकडे बाकीची कामंसुद्धा आवरायला घेतली. झाडू वगैरे मारून घेतला पूर्ण. सॉरी बरं का, थोडासा बॅकग्राऊंडमध्ये आवाज येत असेल. ॲक्च्युली फॅन चालू आहे आणि मग व्हॉइस ओव्हर करते आहे, कारण माझी अन्वी झोपली आहे. आणि मी जर तो फॅन बंद केला आणि मग बोलायला लागली तर ती लगेचच उठून बसेल झोक्यातून. आणि अजून पण ती झोक्यातच झोपते, म्हणून हा समोर झोका जो आहे तो लटकतो आहे. सो सॉरी. ॲक्च्युली काय आहे ना, तिला थोडासुद्धा आवाज आहे तो सहन होत नाही. थोडासासुद्धा जर आवाज तिला आला, मी काहीतरी वेगळं काम करायला घेतलं, काहीतरी खटपटचा आवाज आला की लगेच ती उठून बसते आणि मग मला आवाज देते. मग मला पुन्हा तिला घेऊन बसावं लागतं आणि मग माझी जी बाकीची कामं आहेत ती सगळी राहून जातात. आज मी बाहेरसुद्धा पाणी मारलं होतं, कारण जरा बाहेर पाणी मारलं की छान वाटतं आणि गार हवा येते घरामध्ये बाहेर अंगणात पाणी मारल्यावर. मग तसं तर मी एक टाईम का होईना रोज मारते. आज सकाळी मारलं होतं, रोज संध्याकाळी मारते. जरा पाणी वगैरे मारलं घराच्या पुढे की छान वाटतं त्याच्यामुळे. चला आता मी फटाफट सगळी कामं जी आहे ती करून घेते आणि मग आपण बोलूयात. अन्वी मध्ये दिसत नसेल तुम्हाला तर ती गेली होती बाहेर खेळायला. तेच एक छान झालं माझ्यासाठी, जेणेकरून मला पटापटा जे आहे ती कामं उरकता आली. ती जर असली ना की ती प्रत्येक वेळेस मला तिला घ्यावं लागतं आणि मग तिच्यासोबत मला कामं करावं लागतात. बट ती आज छान अशी खाली खेळत होती, त्यामुळे आज मी इथे फटाफट कामं करून घेतली जी माझी शिल्लक होती. बाकीची तर कामं सकाळी झाली होती, बट जी काही शिल्लक कामं होती तीच मी इथे फटाफट करून घेतली ती येसपर्यंत. आणि आता अन्वी ना बऱ्यापैकी शिकली आहे. तिला A to Z पर्यंतसुद्धा येतं आणि 1 to 10 पर्यंतसुद्धा येतं. म्हणजे जसं तिच्या मूडनुसार जमेल तसं मी तिला शिकवण्याचा प्रयत्न करते. तिला जसं जमेल, जसं तिला आवडेल तसं शिकवायचा प्रयत्न करते आणि ती बऱ्यापैकी छान शिकतेसुद्धा. तिला मी एक चार्टसुद्धा आणला आहे शिकायला. बघा ती इथे किती छान बोलत होती माझ्यासोबत. त्यानंतर असा संपवला आम्ही आमचा दिवस. व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा. आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.